नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण घरच्या घरी विकतच्यापेक्षा भारी रसरशीत गोड बुंदी करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बुंदी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बुंदीसाठी लागणारा बॅटर तयार करावं लागणार आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ मी इथे चाळून घेतलेले आहे। हे 2 वाट्या बेसन पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। बुंदीसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं बेसन पीठ वापरू शकता, घरी बनवलेलं किंवा विकतचं। फक्त एवढंच लक्षात असू द्या की हे बेसन पीठ एकदम बारीक दळलेलं असावं। हे सर्व पदार्थ आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे। तर इथे मी 2 गच्च वाट्या भरून एकदम दाबून असं हे बेसन पीठ भरून घेतलेलं आहे। बुंदी खाताना एकदम गोड न लागता ती चवदार लागावी यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। इथे मी 2 वाट्या बेसन पिठासाठी 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी लागू शकते, परंतु इथे मी दाबून बेसन पीठ भरलेलं असल्यामुळे इथे मला एकूण 1/2 वाटी पाणी लागलेलं आहे। पाणी पातेल्यामध्ये एकदम न ओतता अंदाज घेतच पाणी घालून घ्यायचं आहे व एका विकच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबातही गाठी होऊ द्यायच्या नाहीत। तर अशा प्रकारे हे पीठ असं ओतल्यानंतर असं राहून बुंदी पडत आहे, असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे। बुंदीसाठी लागणारं बॅटर खूप जास्त पातळही नसावं, खूप जास्त घट्टही नसावं। जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे बुंदीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। तर इथे मी 1.5 वाट्या साखर घेतलेली आहे। ही साखर एका कढईमध्ये घालून घेऊया। यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊया। यामध्ये 4 ते 5 हिरव्या वेलच्या सोलून त्यामधील बिया व सालही यामध्ये घालून घेऊया। आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून देऊया। 5-1 मिनिटानंतर या पाकाला एक उकळी आलेली आहे। परत 5-1 मिनिटानंतर पाक कसा झालेला आहे ते चेक करूया। इथे आपल्याला एकतारी पाक नको आहे, तर किंचितसा चिकट असा पाक आपल्याला बुंदीसाठी हवा आहे। तर अशा प्रकारे इथे किंचितसा चिकट असा पाक तयार झालेला आहे। आता लगेचच गॅस बंद करून कढईवरती झाकण ठेवून हा पाक बाजूला ठेवून देऊया। आता जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत व इथे पीठही चांगलं भिजलेलं आहे। आता यामध्ये 1 चिमूट भरून सोडा घालून घेऊया। सोडा घातल्यामुळे बुंदी कडक न होता ती थोडीशी मऊ तयार होते। सोडा घातल्यानंतर मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया व तयार झालेले हे पीठ 2 वाट्यांमध्ये थोडं भरून घेऊया। रंगीत बुंदी करण्यासाठी इथे पहिल्या वाटीमध्ये 2 ते 3 थेंब भरून खायचा हिरवा रंग घालून घेऊया व चमच्याच्या साहाय्याने चांगला मिक्स करून घेऊया। व दुसऱ्या वाटीमध्येही 2 ते 3 केशरी रंगाचे थेंब घालून घेऊया। इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा खायचा रंग न वापरता तशीही बुंदी करू शकता, परंतु अशी ही रंगबिरंगी बुंदी दिसायला एकदम छान दिसते। बुंदी करण्यासाठी इथे मी बुंदीचा झारा घेतलेला आहे। तव्यामधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर बुंदीचं हे मिश्रण असं वाटीमध्ये घेऊन थोडंसं मिश्रण या झाऱ्यावरती ओतून घेऊया। एकदम मोठ्या आचेवरती आपल्याला बुंदी करून घ्यायची आहे व 2 ते 3 वेळा असे उलटपालट केल्यानंतर लगेचच बुंदी तेलामधून काढून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ बुंदी तेलामध्ये तळली गेली तर ती कडक होईल, तसेच बुंदी टाकल्या लगेचच काढली तर ती खायला एकदम कच्ची लागेल। तर हलकीशी बुंदी तळून घेतल्यानंतर एका झाऱ्याच्या साहाय्याने तेलामधून काढून घेऊया। तर आत्ता तळलेली ही बुंदी कुठलाही कलर न वापरता केलेली बुंदी आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, ही बुंदी एकदम मोत्यासारखी बनलेली आहे। अशा प्रकारे हिरव्या रंगाची बुंदी ही करून घेऊया। बुंदीचा एक घाणा घालून घेतल्यानंतर हा झारा आपल्याला प्रत्येक वेळेस एखाद्या ओल्या कापडाने चांगला पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून बुंदी एकदम गोल तयार होईल। तर अशा प्रकारे इथे मी सर्व बुंदी करून घेतलेली आहे। तर हा पाकही हलकासा कोमट आहे, तर यामध्ये ही सर्व बुंदी घालून घेऊया। बुंदी करण्यासाठी वापरलेले सर्व सामान एकदम परफेक्ट असं आहे, त्यामुळे अशा प्रकारे केलेली बुंदी तुमची अजिबातही चुकणार नाही। तसेच बुंदीमध्ये वापरलेला पाकही अजिबात कमी पडणार नाही, तसेच तो अजिबातही शिल्लक राहणार नाही। ही सर्व बुंदी पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी बुंदी अशीच कढईमध्ये ठेवून द्यायची आहे। इथे या कढईवरती झाकण न ठेवताच बुंदी पाकामध्ये भिजत ठेवायची आहे। तर अशी ही तयार झालेली बुंदी तुम्ही 15 दिवस ते 3 आठवड्यापर्यंत आरामात खाऊ शकता। बुंदी खायला चविष्ट तर लागतेच, परंतु ती करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही।
तरी ते पाऊण तासानंतर बुंदी पाकाने चांगली शोषून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे इथे आपली एकदम रसरशीत अशी बुंदी तयार झालेली आहे. अशा प्रकारे बनवलेली गोड बुंदी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.